परत 2 महिन्यांनी त्यांनी तसंच करायला सुरुवात केली. या वेळेला तो गेला नाही त्या साहेबांकडे. या वेळेला त्यांनी घरी मीटिंग घेतली. घरच्यांना समजावून सांगितलं, अख्खं आयुष्य काढलं तुमच्या सेवेत, आता थकलोय, नाही पळवते फारस, काय करायचं. मुलाबाळांनी, बायकोनी, ते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. सांगितलं की नाही, तुम्हाला थकवा वाटतोय कारण तुम्ही 55-56 वयाचे झालात, पण आम्ही आहोत ना आता, आमची शिक्षणं पूर्ण झालीत, आम्ही नोकरीला लागलोय. डॅड, तू आता फक्त आराम कर, मुलगा म्हणाला. जे काय असेल ना खर्च घराचा, सगळी घराची जबाबदारी मी उचलली. तू इथपर्यंत आणून ठेवलंयस आणि आता विचारतोयस काय करायचं. नाही पप्पा, तू डायरेक्ट राजीनामा देऊन घरी आला असतस ना तरी आम्ही स्वागतच केलं असतं. त्याचे डोळे ओलावले. त्याचा परमेश्वराचा वरचा विश्वास सार्थ ठरला. एका ठिकाणी जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्या ठिकाणावरून निघून जा, कारण तुमच्या उपस्थितीनं ज्यांना त्रास होतो त्यांचाही त्रास जातो, तुमचाही त्रास जातो. आणि सुरळीत चालता येतो. त्यांनी निर्णय घेतला. त्याच्या बायका मुलांनी त्याला साथ दिली. दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा त्याला गाडीवर घेऊन ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये त्यांनी त्याच्या केबिनमध्ये बसल्यानंतर टायपिस्टला बोलवून घेतलं आणि फक्त सांगितलं, मित्रा, रिटायर्ड होतोय, माझा रिटायरमेंटचा अर्ज टाईप करून आण. तो टायपिस्टही थबकला. सर, का? तुम्ही आधार आमचे, तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला समजून घेता, ज्या प्रकारे आम्हाला मदत करता, असं कोण नाही करणार आमच्याकरता. तुम्ही गेलात ना तर आम्हाला फार आधार गेल्यासारखं वाटेल. तो हसला. अरे मी सेवानिवृत्त होतोय, रिटायर्ड होतोय, मरून जात नाहीये किंवा पळून जात नाहीये. तू इथंय, मी इथंय, फक्त केबिन नसणार आहे. खालच्या कट्ट्यावर आपण भेटू शकतो की, मनाला येईल ना, आणि जेव्हा मनापासून वाटेल ना, जस्ट रिंग मी, आय विल बी देअर. काय म्हातारा नाही झालेलो, कामं करणार आहे, भरपूर काम आहेत आपल्याकडं, टार्गेट्सही मोठी आहेत. फक्त आता पैशाकरता धावणार नाही, मनासारखी कामं करणार. बायदबाय आले तर पैसे ठीक आहेत. हे सगळं दारा आडून ऐकत होता. केबिनच्या दाराला कान लावून सगळ्यांच्या गुप्त वार्ता ऐकणं हा त्याचा नेहमीचा स्वभाव. त्याने ते ऐकून न ऐकल्यासारखं करत निघून गेला. अर्ज टाईप झाला, समोर आला, तर फाईल केला गेला, सही केली गेली आणि तो मान्यतेला पाठवला गेला. तो अर्ज मान्यतेला गेल्यानंतर एनी त्या अर्जाचा पाठपुरावा केला आणि त्याचा राजीनामा मंजूर करून घेतला. जेव्हा त्याला खात्री आली की आता हा राजीनामा मंजूर होतोय, त्यावेळेला तोला, ओ सर सर सर, मी काय ऐकतोय, माझं काही चुकलंय का?
तुम्ही का सोडून चाललाय आम्हाला? अहो टीम कोसळेल हो आपली. किती व्यवस्थित चाललं होतं आपलं. अहो मेन ऑफिस कडनं 50 लाख टार्गेट असताना तुमच्यासारख्या सहकार्यांमुळे आपण कायम 75-80 लाख करत आलोय. एवढ्या टीम्स हे झाल्या, लॅब्स झाल्या, कितीतरी लोक नोकरी सोडून गेले, पण आपली टीम आहे तशी खंबीर राहिली फक्त तुमच्यामुळं. सर असं नका करू, असं आम्हाला अर्ध्या टल्ला ह्याच्यात सोडून जाऊ नका. तो याही वेळा हसला. भावना पोचल्या आणि टचा टोचल्या. मित्रा बाय. उठला, केबिनकडे बघितलं, एकदा शिपायला सांगितलं लॉक करून घे रे, आणि निघून गेला. यथावकाश अर्ज मंजूर झाला. अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रोसिजर सुरू झाल्या. त्या कंपनीची एक सिस्टीम होती. सेल्समधून ज्या वेळेला माणूस जातो त्यावेळेला सेल्सच्या माणसांना अट्रॅक्शन म्हणून वेगवेगळ्या कंपनीनं कर्ज सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्या सुविधा, त्यानंतर हे सगळं जे त्याचं आत्तापर्यंतचं कारकीर्द आहे ह्याचा एक क्लोजर रिपोर्ट, CR क्लोजर रिपोर्ट असा द्यायचा असतो. हा नोकरी संपल्यानंतर अबाउट 3 महिने तिथं गेला आणि त्याने विचारलं सरांना की सर माझा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे का? सर म्हणले नाही, देतो कोण, काहीतरी बघतो काय करायचं ते तुम्ही 1 महिन्याभराने या. ओके म्हणला, निघून गेला. इथं याचं काम चालू झालं. क्लोजर रिपोर्टवर सहाय्यक प्रबंधक आणि प्रबंधकांच्या सह्या असणं आवश्यक असतं. हा म्हातारा नोकरी सोडून गेलाय. हा गेली 6 वर्ष A++ या दर्जाचं काम देत होता. ओके, जाताना याच्यावर काही गेम करता येईल का? त्यांनी सहाय्यक प्रबंधकाला गाठलं. सांगितलं सर रिपोर्ट तयार करताना असं तयार करा की त्याला अगदी टोकावर गेलं तर B+ ग्रेड मिळेल. तो सहाय्यक प्रबंधक देखील 20-22 वर्ष नोकरी करत होता तिथे. तो हसला. तो म्हणला तुला सांगू काय, तुझ्या आधीपासून तो माझा मित्र आहे. तो किती सरळ आहे हे मला माहिती आहे. मागच्या वर्षी त्याची जी स्टेटमेंट्स होती ती स्टेटमेंट्स आणि ही स्टेटमेंट्स टॅली केली तर हा माणूस A++ डिझर्व करतो. त्याच्याकडनं कुठलंही येणं नाही. त्यांनी सगळी कर्ज फेड केलेली आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारची कर्ज रादर मागितलेलीच नाही आहेत. तो फक्त त्याच्या पगारात आणि मिळणाऱ्या इन्सेंटिव्हमध्ये खुश राहायचा. त्याच्या गरजाच खरंच कमी होत्या आणि मी तसाच रिपोर्ट करून देणार आहे. तुला पटवायचं असेल ना तर मेन साहेबांना पटव, माझ्याकडे येऊ नको. झालं. साहेब असे तर ऐकणार नाहीत म्हणून तो त्यांच्या PA कडे गेला.